नवी मुंबईतून एका 18 वर्षीय मुलाच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली असून अटक करण्यात आलेले दोघेही पिता-पुत्र आहेत। घरात बहिणीला प्रियकरासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या बाप-लेकाने 18 वर्षीय मुलाची हत्या केली। या सगळ्या प्रकारामुळे नवी मुंबई परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वडिलांसोबत मिळून भावाने बहिणीच्या 18 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार नवी मुंबईतील टाउनशिप येथे घडला। रविवारी दुपारच्या सुमारास आरोपीच्या बहिणीने तिच्या प्रियकराला घरी बोलावले, मात्र भाऊ आणि वडिलांना हा प्रकार समजताच त्यांनी 18 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिल्याची माहिती तलोजा पोलिसांनी दिली आहे। समीर अब्दुल शेख वय वर्ष 18 असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून समीरच्या मैत्रिणीने त्याला रविवारी दुपारी पनवेल येथील देवाचा पाडा येथे घरी बोलावले होते, मात्र त्याच वेळी तरुणीचा भाऊ कामावरून लवकर घरी पोहोचला। त्याने दरवाजा ठोठावला असता त्याच्या बहिणीने तो उघडला नाही। त्यानंतर आरोपीने दरवाजा तोडला असता त्याला त्याची बहीण आणि प्रियकर समीर अब्दुल शेख वय वर्ष 18 याच्यासोबत सापडली। त्याच वेळी आरोपी भावाने तात्काळ वडिलांना फोन करून बोलावून घेतले। त्यानंतर दोघांनी घरातील लोखंडी फावडे आणि कुऱ्हाडीने वार करत समीर शेखचा खून केला। या मारहाणीत समीरचा जागीच मृत्यू झाला। माहिती मिळताच तलोजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला। पोलिसांनी या दोघांविरोधात भारतीय दंड संहिता 302 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।